नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओसाठी आपल्या सोबत चंद्रशेखर नेने सर आलेले आहेत. हा व्हिडिओ 2 चॅनेलवरती जाणार आहे. एक सरांचा चॅनेल नमस्कार. आणि एक एशा पृथ्वी. तेव्हा दोन्ही चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा अशी सुरुवातीला विनंती करते. एक अनाउन्समेंट करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करतो आहोत आणि काल आम्ही जो व्हिडिओ केला त्याला लागून हा विषय असल्यामुळे तो तातडीने घेतलेला आहे. खरं म्हणजे हा प्लॅन्ड व्हिडिओ बिलकुल नाहीये. परिस्थितीमध्ये बदल काय झालेला आहे तो आधी सांगते, की प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे त्यांनी एका वार्ताहरांशी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं, की आपण तहाच्या अतिशय समीप आलेले आहोत आणि आमचा जो आग्रह होता, की इराणकडे न्यूक्लिअर मटेरियल असता कामा नये आणि त्यांनी न्यूक्स बनवू नयेत. या दोन्ही गोष्टी इराणनी मान्य केलेल्या आहेत आणि ते अ, जे काही त्यांच्याकडे न्यूक्लिअर डस्ट आहे, डस्ट शब्द वापरला त्यांनी, तो सुद्धा ते हँडओव्हर करायला तयार झालेले आहेत. तेव्हा अशा प्रकारे डीलसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचं कन्फर्मेशन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलं. इराणकडून अजून काही प्रतिसाद आलेला नाहीये. तेव्हा थोडक्यामध्ये मुळात ही परिस्थिती का बदलली असेल त्याची साधारणपणे 3 गोष्टी मी मेन्शन करीन. पहिली गोष्ट म्हणजे होर्मुझ जो दोन्ही बाजूनी जो ब्लॉकेड झाला, त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम तयार झाला. म्हणजे आत्तापर्यंत फक्त इराण अडवत होता. अमेरिकेने अडवल्यानंतर दिवसभरात फक्त 3 शिप बाहेर गेली आणि 3 शिप आत आले. त्याच्यामुळे सर्वात मोठा जबर धक्का हा इराणला बसला, कारण त्यांना पाहिजे ती जहाजं बाहेर जात होती, तेही आता बंद झालेलं आहे. दुसरं असं, की इराणमध्ये अंतर्गत प्रचंड हालचाली होताना दिसतायत. तेहरान शहरामध्ये खुद्द 2 आयईडी एक्सप्लोजन्स झाली आजच्या दिवसात. तिसरा आयईडी निकामी करण्यामध्ये पोलिसांना यश आलं. आणि ह्या एक्सप्लोजनमध्ये बसीज म्हणून त्यांचे जे पोलीस असतात, त्यातला एक ठार झाल्याची बातमी आलेली आहे. आणि तिसरी एक बातमी अशी आलेली आहे, की इराकच्या सीमेवरून काही रॅडिकलाइज्ड जे लोक आहेत, टेररिस्ट आहेत, त्यांनी इराणमध्ये प्रवेश मिळवला ह्याच्यावरती यांनी शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. इराणनी ते पण ॲक्सेप्ट केलं, की माणसं आलेली येतात. तेव्हा एकंदरीतच आपली जी कोंडी होताना दिसते आहे, ती बघून इराण तयार झाला असावा, अशी आपण एक परिस्थिती तशी आहे असं म्हणू शकतो आपण. त्यांची जी मेन अट होती, की लेबनॉनमध्ये सुद्धा युद्धबंदी करा तर आम्ही तयार होऊ. त्याला आता अमेरिका तयार झाली आणि इस्रायल आणि लेबनॉन ह्यांच्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी हॉस्टिलिटी थांबल्याची बातमी आलेली आहे. हिजबुल्लाला सुद्धा निशस्त्रीकरण करायचं ही अट सुद्धा मान्य झाली आहे. ती आता कशी अस्तित्वात येणार माहीत नाही. हमाससाठी जसा प्रॉब्लेम आहे तसाच तिकडे आहे. हे सगळं होत असताना पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर हे खुद्द तेहरानमध्ये दाखल आहेत आणि ते फायनल डिस्कशन्स करतायत. अशा ह्या डेव्हलपमेंट्स आहेत. तेव्हा एक कदाचित इराण युद्ध जे आहे त्याला युद्ध विराम म्हणू शकू आपण, कमीत कमी निदान काही काळापुरता तरी आपल्याला रिलीफ मिळू शकतो. मी जे म्हटलं होतं, की सोमवारी त्याची डेडलाईन आहे आणि त्याच्या अगोदर काही घडण्याची शक्यता आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे इराणकडून प्रतिसाद नाही, तर आपण आधी नेने सरांची ह्याच्यावरती रिएक्शन बघू, की त्यांना काय वाटतं ह्याच्यावर. सर तुमची रिएक्शन. जरूर. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी इराणचं स्टेटमेंट आलेलं नाहीये. ही स्टेटमेंट ट्रम्पनी केली, व्हॅन्सनी केली, त्यांचा स्कॉट बेसेंट आणि त्या बाकीच्या लोकांनी पण केली. त्याच्यावरनं 2 गोष्टी लक्षात येतात, की ट्रम्पना ही लढाई आता संपवण्याची घाई आहे. कारण त्यांना त्या निवडणुका समोर दिसतायत. त्यामुळे बरं संपायची सुद्धा अशा रीतीने, की मी जिंकलो हे सांगता तरी आलं पाहिजे प्रत्यक्षात. तर ते जेव्हा यांनी सांगितलं व्हॅन्सनी, की इराण 5 वर्षाकरता न्यूक्लिअर प्रोग्राम पुढे ढकलायला तयार होता. तर तेव्हाच कळलं, की इराणचा आता काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम नक्कीच आहे. हे तुम्ही जे स्फोट सांगितलेत त्याचाही अर्थ, की त्यांचा कंट्रोल हळू सुटत चाललाय पॉप्युलेशन. कारण पॉप्युलेशन भयंकर त्रासात आहे तिथे. या सगळ्या एडव्हेंचरमुळे इराणमध्ये खूपच त्रास होतोय आणि जेव्हा तुम्ही म्हणलात फक्त 3च जहाजं होर्मुझमधनं बाहेर पडली, याचा अर्थ इराणची लाईफलाईनच गोठवली गेली आहे. त्यांना पैसे तिथनंच मिळतात. त्यांच्याकडे दुसरं काहीही नाहीये द्यायला. तर त्यामुळे पैसे मिळाले नाहीत, तर लढणार कशाच्या जोरावर? हा त्यांना प्रॉब्लेम आहे.
खरं म्हणजे हे त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं. आपण काल याच्यावर बोललोही होतो, की जर अमेरिकेने ही चाल आधी केली असती, तर कदाचित त्यांना जास्त फायदा झाला असता. आणि इस्रायलला थोडंसं वळवण्यामध्ये अमेरिकेला यश आलेलं दिसतंय. कदाचित अशी भूमिका आता घेतली असेल अमेरिकेने, की इस्रायल सुद्धा आधी लहान होता, आता तो मोठा झालेला आहे आणि गल्फमध्ये त्यांनी स्वतःची दादागिरी एस्टॅब्लिश केली आहे. तर दरवेळेला अमेरिकेकडे धावत जाऊन क्राय बेबीपणा करावा, हे आता त्यांनी करू नये. त्यांनी स्वतःच्या हातात स्वतः चार्ज घ्यावा. प्रश्न खरा हा आहे, की मुनीर तिथे का करतोय? काय करतोय जाऊन? कारण मुनीर इज नॉट वेलकम इन इराण. एक तर तो शिया नाहीये आणि त्यांनी पाकिस्तानातल्या शियांनाही धमक्या दिलेल्या आहेत. तर इराण विल नेव्हर वेलकम मुनीर इन इराण. पण तो गेलाय तो केवळ ट्रम्पचा दूत म्हणूनच गेलाय. बाकी त्याला दुसरं काही काम नाहीये. तर तो जर न्यूक्लिअर मटेरियल मागायला गेला असला, तर मला नाही वाटत इराणचे लोकं इतके मूर्ख असतील, की त्याच्या हातात ते मटेरियल सोपवतील. मला अजूनही वाटतं, की इराणचे लोकं म्हणतील, आम्ही रशियाला द्यायला तयार आहोत आणि अमेरिकेला जर रशिया मंजूर नसला, तर आम्ही इंडियाला द्यायला तयार आहोत. असं ते म्हणतील अशी बऱ्यापैकी शक्यता आहे. इनफॅक्ट अमेरिकेच्याच मिलिटरी अॅनालिस्टने सांगितलं होतं, की इंडिया इज द राइट प्लेस टू होल्ड दॅट मटेरियल. म्हणजे आपलं रेप्युटेशनही चांगलं आहे आणि ते मटेरियल आपल्याकडे स्वतःचं युरेनियम आहे. त्यामुळे आपल्याला त्या युरेनियमचा डल्ला मारायची काही गरज नाहीये. तर इट विल बी बेटर इफ इंडिया गेट्स कंट्रोल ऑफ दॅट मटेरियल. पण एक फार पॉसिबिलिटी आहे आपल्या बोलण्यामध्ये हा विषय निघाला होता, की इंडियाने नुसतं तेच न मागता अमेरिकेला सांगायचं, की पाकिस्तानचं पण आमच्याचकडे ठेवायला द्या. त्यांची लायकी नाही ते ठेवून घेण्याची. त्यामुळे ते जर ट्रम्पने ॲग्री केलं तर फारच सुंदर होऊन जाईल. म्हणजे मग आपल्याकडे सगळं मटेरियल येईल. मग पाकिस्तानला मन मानेल तितकं आपल्याला ठोकता येईल. असंही आपण ठोकतोच आहोत, पण त्यानंतर जास्ती ठोकता येईल. या सगळ्यामध्ये चीनची भूमिका अजून कोणीच म्हणजे चीन काहीच बोलत नाहीये. ते जरा एक काळजीचं कारण आहे, की म्हणजे छुपी भूमिका त्यांची आहे का? कारण त्यांनी इराणला प्रचंड मदत केली सॅटेलाईट डेटा देऊन. हे तर आता सिद्धच झालेलं आहे. त्याशिवाय इराणची नंतरची मिसाईल एवढी प्रिसाईज झाली नसती. तर अजूनही चीन तसंच करत बसणार आहे का त्यांनी खरोखरच ट्रम्पला सांगितल्याप्रमाणे मदत इराणला करायची नाही असं ठरवलंय? हे आपल्यापर्यंत बातम्या येत नाहीयेत. चीनमधल्याही नाही आल्या आणि इराणमधनं तर बातम्या येण्याचा प्रश्नच नाही. काहीच येत नाही. पण एकूण जे कळतं त्यावरनं इराणची अंतर्गत परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे. त्यामुळे फार दिवस हे चालू शकेल असं वाटत नाही. ते म्हणतात ना, की मानाने सोडावी आपली लढाई. तसंच मानाने सोडण्याचा काहीतरी प्रयोग इराण करील आणि ट्रम्पला सुद्धा चालेल कारण सुटलं तर ट्रम्प जितमया, जितमया म्हणून ओरडत राहीलच कारण त्याची ती सवयच आहे. पण काहीही झालं तरी कुठल्याही कोंबड्याने सूर्य उगवला तरी लढाई थांबली तर भारताला त्याचा फायदा होणार ही गोष्ट निश्चित आहे. तर आपण ती थांबण्याची वाट पाहणं, थांबण्याला जरा अर्ज करणं आपल्या बाजूनी हे जास्ती चांगलं होईल. पण कसं आपण करू शकू तेही पाहायला पाहिजे. आपला आता स्टेक डोनाल्ड ट्रम्पच्या दरबारात किती आपल्याला माहीत नाही सध्या. नाही चीनचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल मला असं हं, वाटतं चीननी मदत तर केलेली आहे इराणला. पण हां, इराणनी मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये जे हल्ले केले ना ते चीनला पसंत हां, नाही पडलेले. कारण तिथे हां, चीनची हां. सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हो, चीननी सौदी आणि इराण ह्यांना एकत्र आणायचा प्रयत्नही केलेला होता. तेव्हा इराणचं सगळंच काही चीनला पटलंय असं नाही. त्यामुळे ते थोडेसे अलिप्त राहिल्यासारखं चित्र आहे. अर्थात हां, हां. टेक्नॉलॉजिकल हेल्प त्यांनी जरूर दिलेली आहे. बरोबर. चीनपेक्षाही जास्त रशियाकडून मदत मिळाली आहे रशियाने दिली. इराणला हो, आणि खरं त्याचा. तर मला असं वाटतं, की आसिम मुनीर जे आहेत ना, ते म्हणजे पाकिस्तानचं डेलिगेशन बीजिंगलाही जाऊन आलं. चीनचे जे मुद्दे आहेत, ते विचारार्थ घेऊन मुनीर तिकडे पोहोचले असतील तेहरानमध्ये असं मला वाटतं. पण हां, हां. तेहरानवाले त्यांच्यावरती विश्वास ठेवणार आहेत. म्हणजे इस्लामाबादमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या त्याच्यानंतर तेहराननी कळवलं होतं, की आम्ही परत पाकिस्तानात जाणार नाही कारण त्यांना त्यांच्या जीवालाच धोका वाटतो. हो. आता हं, सुद्धा खरं हे साहेब तेहरानला गेले, तर गेल्या वेळेला अशी वदंत आहे, की त्यांनी कसलं तरी ते घड्याळ दिलं आणि तो माणूस मारला गेला. तर आता सुद्धा ते तेहरानमध्ये कोणाला भेटतायत आणि त्यांची लोकेशन अशी त्यांनी डिस्क्लोज केली, तर काय होईल? हां, हां. हे बरोबर. प्रश्न म्हणजे इराणमधल्या लोकांना ती साधार भीती आहे. पण असं म्हणतात, की ट्रम्पने डिक्लेअर केलंय, मी इस्लामाबादमध्ये जाणार आहे म्हणून. त्यामुळे ट्रम्प इज इन अ अपबीट मूड. बरं त्याच्यात जो गोंधळ असा आहे ना, की आसिम मुनीर साहेब इतके बनचुके आहेत, की ते हां, अमेरिकेलाही हरभऱ्याच्या झाडावर चढवतील, इराणलाही चढवतील. म्हणजे इराण जे बरोबर. बोललं नाही ते अमेरिकेला सांगतील, अमेरिका बोललं नाही ते इराणला सांगतील. हो, ही हो. सुद्धा खरं दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हां, हे हां. दोघेही जण जे आहेत ना, त्यांनी ह्याच्यावर आता विश्वास ठेवलाय का नाही माहिती नाही.
पण जे काय हां, हां. झालेलं आहे ते आहे. ते अल्टिमेटली त्यांच्या लक्षात येईल, की आपण कोणावर विश्वास ठेवला होता. दोन्ही बरोबर. पक्षांनी. अशी पण परिस्थिती आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, की सुन्नींच्या हातामध्ये इराण आपले न्यूक्लिअर मटेरियल देणं मला अशक्य नाही वाटतंय. देणार, नाही देणार. करेक्ट. खरं म्हणजे अजूनही एक पॉइंट आहे, की त्यांनी हां, सगळं मटेरियल दिलं याची खात्री कोण करणार? ते कारण पण आहे. सगळंच अननोन आहे हो. करेक्ट. व्हेरिफिकेशन आणि दुसरं असं आहे ना, की इस्रायल तर बिलकुल मान्य करणार नाही हे मटेरियल करेक्ट. पाकिस्तानात न्यायला. कारण बरोबर. इस्रायलचा मूळ आक्षेप आहे आधी पाकिस्तानकडे आहे त्यावरच आक्षेप आहे. तर हो, हे हो. आणखी मटेरियल तिकडे नेणं मला काही हे नाही वाटत. अ, रशियासाठी ते अनुकूल होऊ शकतील किंवा भारतासाठी अनुकूल होतील. पण म्हणजे जर का ते खरोखरच भारताकडे आलं तर मग सगळी धावपळ बरोबर. आता पाकिस्तानने केली आणि रन्स हां. लागल्या भारताच्या नावाने असं तयार होईल. म्हणजे हा आणि तसं रबर म्हणून झालं वापरला गेला पाकिस्तान. नाही, पण आता पाकिस्तानात जर ते जायचं नसलं, तर ते कुठे जावं याच्या आता दुसरी लोकेशन कुठे हो? भारत आणि रशिया. रशिया जर मंजूर नसला, तर कोणाकडे ठेवणार? बरोबर. इंग्लंडकडे ठेवणार? तेही शक्य नाहीये. नाही त्यामुळे हां. बरं ते हलवायला तर लागेलच. कारण त्या मटेरियलची अशी परिस्थिती आहे, की 6-8 दिवसामध्ये त्याचं 90% होऊ शकतं, असं तंत्रज्ञ सांगतात. म्हणजे बरोबर. बॉम्ब दिल्याचंच जमा आहे त्यांच्या हातामध्ये. तर या. ती खरी काळजी आहे. अमेरिकेला खरं आहे. सुद्धा आहे आणि आपल्याला सुद्धा आहे फॉर दॅट मॅटर. बरोबर कारण आहे. कुठल्याही रॅडिकल इस्लामियनच्या हातात बॉम्ब येणं चांगलं नाही. हां. त्यामुळे ते विचित्रच आहे सगळं. आता मला असा प्रश्न पडतो, की गेल्या वेळी जे डील ओमानमध्ये झालेलं होतं, त्याच्यात आणि हां. ह्या डीलमध्ये तसा फरक काय आहे? तेव्हाही त्यांनी सगळ्या या अटी मान्य केल्या होत्या. शिवाय तेव्हा होर्मुझ हा मुळात प्रश्न उद्भवलेलाच नव्हता. तर मला हो, असं हो. वाटतं, की तो जो शस्त्रसंधी किंवा जो काय आहे तो अमेरिकेने अशासाठी नाकारला, की आता ह्यांना सुखासुखी सोडून उपयोग नाही. ह्यांना बेचिराग करा आणि मग त्यांना ते सगळं मटेरियल सबमिट करायला हे करा, मजबूर करा. कारण हे हां, हां. सुस्थितीत राहिले तर ते परत तेच करतील. आता परिस्थिती हो. अशी आहे, की सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना पहिलं लक्ष हे ते पूर्वपदावर आणण्यामध्ये जाईल त्यांची शक्ती सगळी आणि बरोबर. त्याच्यात करेक्ट. त्यांना ब्रीथिंग स्पेस मिळेल मग 5-10 वर्ष जो काही हां, पाहिजे. हां. पण एक आहे दोघांनी पाऊल थोडं-थोडं मागे घेतलंय असं आपण जरूर म्हणू शकतो. म्हणजे हो, हो. लेबनॉनमधली खरंय. लढाई थांबवणं हे यांच्या बाजूचं मागे पाऊल आहे. तसंच हां. न्यूक्लिअर मटेरियल म्हणजे आम्ही 5 वर्ष काही करणार नाही किंवा ह्यांनी हो. आग्रह करायचा 20 वर्षाचं आश्वासन द्या. हे म्हणजे हां. मुळात तत्वतः मान्य केलं की ह्याच्यावरती कालावधीवरती काहीतरी येईल बंदी. हे मान्य बरोबर. करणं ही सुद्धा हे मागे घेतलेलं पाऊलच आहे एक प्रकारे. हो. पण अजून सुद्धा ते जाहीर काहीच करत नाहीयेत. म्हणजे इराण इज प्लेइंग हां. इट्स कार्ड्स व्हेरी क्लोज टू इट्स चेस. हं. ट्रम्पच सगळीकडे ओरडत सुटलाय. कारण त्याची ती गरज आहे. म्हणजे डेमोक्रेसी म्हणून त्याची ती गरज आहे लोकांपर्यंत जाण्याची. इराणला कशाचीच गरज वाटत नाही. आणि बरोबर. दुसरं ट्रम्पनी जे सांगितलंय त्यांना, की पुन्हा डिस्कस करायचं असलं, तर त्या माणसांना पाठवा ज्यांना डिसिजन घेता येईल. हां. तुम्ही तुम्ही यायचं आणि मागे फोन करून विचारतो हे चालायचं नाही. म्हणजे ही इज फोर्सिंग द मूव्ह नाऊ. आणि करेक्ट. ते लवकरात लवकर करा, कारण नाहीतर मी बॉम्बिंग सुरू करतो. त्याची धमकी तीच आहे ना, मी सोमवार नंतर नाही झालं तर मी बॉम्बिंग सुरू करणार आहे. बरोबर आहे. तर ते काही इराणला परवडेल आता असं वाटत नाही. म्हणजे दॅट शुड नाही. बी डिसिल्युशन इनफ हं, डिसिल्डिंग करायकरता. हं. नाही एक झालेलं आहे तिथे वरिष्ठ नेतृत्वच सगळं गारद केल्यामुळे हो, खरंय. डिसिजन घ्यायचा कसा आणि तो लोकांच्या पचनी पण पडला पाहिजे ना. IRGCची जी बरोबर. ऑर्गनायझेशन आहे, आता ते हां. 31च्या 31 प्रांतामधले लोक स्वतंत्रपणे लढतायत ही गोष्ट खरी आहे. पण एकत्रितरित्या शरण पण आले पाहिजेत ते. तेवढं करणारा हो. एक खांबी तंबू कोणीतरी लागतो तो आता ॲब्सेंट आहे तिकडे तो त्याच्यासाठी. गेलाच आहे तो. तो मुस्तफा तर जिवंत आहे की नाही बहुतेक नसेलच. ते नुसतं बोलत राहतात, पण त्याला कधीच दाखवला नाही त्यांनी. बरोबर आहे. त्यामुळे तो खपलाच आहे. सगळं आता अध्यारूत दुसरा आहे. कोणी हां, हां. आणि तुम्ही म्हणता तसं जोपर्यंत इराणकडून काही प्रतिसाद येत नाही किंवा कन्फर्मेशन येत नाही, हां. तोवरती हे अध्यारूतच मानावं लागेल. पण तरी देखील बरोबर. अपडेट अशासाठी देतोय, की महत्त्वाची बातमी आहे आणि प्रत्यक्ष ट्रम्प ह्यांनी हे विधान केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे हां. ट्रम्प काही विधानं करतात आणि ते मागे पुढे हो. कधी जातात. पण तरी देखील नोंद तर नक्कीच घ्यावी लागते. निलेश सर तुम्हाला काय वाटतं? राइट. तर कधीतरी कधीतरी ते विधान खरं सुद्धा असेल ना. प्रत्येक हो. वेळेलाच तो खोटं बोलेल असं नाही. आणि आता तोही सापटीत सापडलाय ना. त्याला शक्य तितक्या लवकर यातनं बाहेर पडायचंय.
कारण मग तो बाकी अजून त्याला कारण क्युबा करायचा आहे, ग्रीनलँड करायचं आहे, त्याच्याकडे बरंच सगळं चार्ट आउट केलेलं आहे. हम्म. तो बहुतेक बाहेर पडेल आणि हा उद्योग सुरू करेल अशी शक्यता आहे. खरंय. पण चीनचा परमनंट सोल्युशन त्याला मिळालं. चीनची जहाजं बाहेर आली का नाही आली? कारण ते दोन्ही बाजूच्या बातम्या आहेत. काही त्यांना अडकवलेलं आहे आणि त्यांनी आधी हो, हो. सांगितलं होतं मी ओमानच्या बाजूचा तुम्ही तो वापरा वगैरे, पण हो, तेही हो. काही आज होऊ शकलेलं नाही. त्याचं प्रेशर हां, येणं हां. काय काय माहितीये का, दुसरा मुद्दा इराणच्या ज्या विहिरीतून तेल बाहेर येतच राहतं ना, तर ते हो, आता हो. त्यांचं हां, हां. स्टोरेज सगळं डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे तिथे जास्त बरोबर. येत नाही. तर किमान एकेका जहाजावरती 1 मिलियन 1.25 मिलियन ते चढवत होते. म्हणजे जेवढं हां. बाहेर येतंय तेवढं तिथे ट्रान्सफर केल्यासारखं होत होतं. आता ते पण ओके. थांबलं तर त्यांच्या अगदी गळ्याशी येईल. कारण ती विहीर बंद करायची ना, तर ती परत सुरू करायला वेळ लागतो आणि त्याची हो, हो. कपॅसिटी कमी होते, असं हो, सांगितलं हो, हो. होतं. त्यामुळे अच्छा. हां, तो जो लॉस आहे तो त्यांना बिलकुलच परवडण्यासारखा नाही. म्हणजे दॅट म्हणजे वॉज देअर त्यांना लास्ट धिस थिंग. ऑप्शन. हं. बरोबर. पण एनिवे बघूया आपण त्याचा हां, भारतावरती परिणाम चांगलाच होईल. कारण ते कधीही हॉर्मूज उघडलं की शेअर मार्केट आपलं वर जाईल खचितपणे आणि एकूणच आपल्या सगळ्या याला अपबीट फीलिंग येईल आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे आणि इथल्या. जे अशी संकट होतं शक्यता आहे. आपल्यावरती जास्त भावाने तेल आणि गॅस हां. याचं करेक्ट, करेक्ट. आणि सगळ्यात ते आता महत्वाचं तरी म्हणजे इथून पुढे इराणवर सँक्शन्स असणार नाहीत आणि रशियावरही असणार नाहीत. त्यामुळे हो, हो. रशियाला मोकळं केलंय. दॅट वॉज समथिंग व्हेरी भारताचा मार्ग इंटरेस्टिंग. सर्व बाजूनी प्रशस्त आता प्रशस्त झालाय. प्रशस्त झालेला आता फक्त चाबहारचा तिढा सुटला, की आपण वी आर होम. आणि करेक्ट. आता तरी इराणनी सांगितलंय, की हे तुमचंच आहे, तुम्ही वापरत राहा वगैरे, वगैरे. चाबहारचं. त्यामुळे आता ट्रम्प आणि मोदी ह्यांच्यामध्ये जे क्रुशल बोलणं झालं त्याच्यातनं काय हां, निघतंय तेही बघावं. चालेल. कदाचित हे सगळ्या मुद्द्यावरती पण म्हणजे भारताचं मत जाणून घेतलं असेल त्यांनी सुद्धा. हां, जसं बरोबर. बीजिंगचा तर इनपुट घेतलाय तसाच आपलाही घेण्याची हो, हे त्या होती. कॉलमध्ये काही शक्य झालेलं असतं. बरोबर आहे. प्रत्येकाला एक बघूया भूमिका काय आहे होतंय आणि ते. ते त्या दृष्टीने बघत असतात तेव्हा करेक्ट. बघूया कसं होतंय. ठीक आहे. तुम्ही आज ठीक आहे. अगदी आपण माहित्या वेळी मी कळवलं आणि सर आले नाही, नाही. काय हरकत नाही. आपल्याला त्याबद्दल त्यांचे जितकं आभार. जमेल तेवढी माहिती लोकांपर्यंत द्यायचीच आहे. प्रश्नच नाही. आणि वेळेवर द्यायचा आपण ते प्रयत्न करूया. करतो आपण, कारण हो, हो. त्याच्यात खरं विलंब होऊनही चालत नाही. म्हणून प्रयत्न बरोबर आहे. तुम्ही तर व्हिडिओला परत लाईक करा, शेअर करा आणि दोन्ही चॅनल जरूर. सबस्क्राईब सगळ्यांना. करा. धन्यवाद. सरांचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आभार.